नागपुरातील कळमना पोलिसांनी घरफोडी प्रकरणातील मोठी यशस्वी कारवाई करत आरोपींना अटक केली आहे। चोरी गेलेले लॅपटॉप, सोन्याचे आणि चांदीचे दागिने तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेले 2 दुचाकी जप्त करण्यात आले आहेत। या कारवाईमुळे तब्बल 3 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे। पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। कळमना पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना मोठे यश मिळाले आहे। चित्रशाळा नगर परिसरातील रहिवासी जुबेर मेहबूब शेख हे आपल्या कुटुंबासह लग्न समारंभासाठी बाहेरगावी गेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून लॅपटॉप, सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने आणि घड्याळ असा एकूण 72,000हून अधिक रुपयांचा मुद्देमाल चोरी करून नेला होता। या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे। आरोपींकडून सुरुवातीला चोरी गेलेल्या HP कंपनीचा लॅपटॉप जप्त करण्यात आला। त्यानंतर न्यायालयाकडून पोलीस कोठडी मिळाल्यानंतर आरोपींची सखोल चौकशी करण्यात आली। चौकशी दरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आणि त्यांच्या कबुलीनुसार पोलिसांनी सोन्याच्या कानातील झुमके, लेडीज अंगठी, चांदीच्या अंगठ्या, चेन आणि पायातील जोडवे असा चोरीचा मुद्देमाल जप्त केलाय। या तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे। आरोपींनी घरफोडीसाठी वापरलेली हिरो स्प्लेंडर दुचाकी ही स्वतः चोरीची असल्याचे निष्पन्न झाले। तसेच आणखी एक हिरो पॅशन प्रो दुचाकीही जप्त करण्यात आली आहे। या कारवाईत पोलिसांनी लॅपटॉप, सोन्या चांदीचे दागिने आणि 2 दुचाकींसह 1,34,200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। या तपासामुळे घरफोडी आणि वाहन चोरीसह एकूण 3 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कळमना पोलिसांच्या पथकाने केलेल्या या कारवाईचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे। फिर्यादी जुबेर मेहबूब शेख राहणार चित्रशाळा नगर याच्या घरी चोरी झालेली होती। घराचा कळीकोंडा तोडून घरातील आतील लॅपटॉप आणि सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 80,000 जवळपास 80,000चा मुद्देमाल चोरीस गेलेला होता। सदर गुन्हा घडल्यानंतर त्या परिसरातले CCTV फुटेज इत्यादीची पाहणी केली, परंतु आरोपी निष्पन्न होत नव्हते। त्याकरता आमची DB API मुसळे साहेब यांची DB टीम काम करीत होती त्याच्यावर। त्यानंतर त्यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली आणि आरोपीचे नाव निष्पन्न झाले। त्यात आरोपी परमेश्वर पटेल आणि राहुल उईके या 2 आरोपितांना ताब्यात घेतलं। त्यांनी घरफोडीचा गुन्हा केल्याची कबुली दिली। त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात चोरीस गेलेला लॅपटॉप, सोन्या चांदीचे दागिने तसेच त्यांच्याकडे 2 दुचाकी वाहने सुद्धा मिळून आली। त्या दुचाकी वाहनांचे सुद्धा पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल होते। ते दुचाकी वाहने सुद्धा जप्त करून असा एकूण 1,34,200 रुपयाचा मुद्देमाल आरोपितांच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेला आहे। पोलीस स्टेशन कळमनाचा 1 घरफोडीचा गुन्हा आणि 2 वाहन चोरीचे गुन्हे असे एकूण 3 गुन्हे उघडकीस आलेले आहेत। आरोपी परमेश्वर संतोष पटेल आणि राहुल अनुज उईके दोन्ही डेप्टी सिग्नलमध्ये राहणारे आहे। यांच्यावर यापूर्वी चोरीचे गुन्हे नाहीत, परंतु संशयावरून आरोपितांना ताब्यात घेतलेलं होतं। काही CCTV फुटेज मिळालेले होते आणि तो हुलिया त्यांच्यासोबत कंपेअर करून आरोपितांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं। दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी आरोपितांनी चोरी केलेली आहे। गुन्ह्यात चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। सदरची कारवाई आमचे DB पथक प्रमुख API श्री मुसळे साहेब, हवालदार प्रमोद कंगाले, विशाल भैसारे, नितीन मिश्रा, ललित शेंटे, अविनाश गोलवंशी आणि अजय गटलेवार यांनी सदरची कारवाई माननीय पोलीस उपायुक्त झोन 5 श्रीमती अन्नपूर्णा सिंग मॅडम तसेच आमचे ACP कळमना रोहित ओवाळ सर यांचे मार्गदर्शनात सदरची कारवाई करण्यात आलेली आहे। सदर गुन्ह्यात आरोपी वाढण्याची शक्यता नाही आहे। संपूर्ण मुद्देमाल हा त्यांच्याकडेच मिळून आलेला आहे। त्यांचे विल्हेवाट लावण्यापूर्वीच आरोपितांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। कळमना पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे घरफोडी आणि वाहन चोरी करणाऱ्या आरोपींना मोठा धक्का बसला आहे। 3 गुन्ह्याची उकल करून पोलिसांनी पुन्हा एकदा आपला तपास कौशल्य सिद्ध केले आहे।